प्रयत्न. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. प्रथम मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की त्याने मला आज ह्या ग्रुपवर मेसेज देण्याची संधी दिली. आणि ब्रदर कुणाल मायकल आणि त्यांच्या सर्व टीमचे मी आभार मानतो की त्यांनी आज मला वचनातून बोलण्याची संधी दिली. आपण वचनाकडे जाण्या अगोदर आपण दोन शब्द प्रार्थना करूया. पवित्र 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 प्रभू, धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो या समय. हो प्रभू देप्पा, आज तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस प्रभू देप्पा, त्याबद्दल धन्यवाद देतो प्रभू देप्पा. हो प्रभू देप्पा, आजचं होणारं वचन तू आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित कर प्रभू देप्पा. तुझ्या वचनातून बोलण्यासाठी मला तू सहाय्य कर, मदत कर. माझ्या मुखामध्ये शब्द तू घाल आणि देवप्पा तुझं गौरव आणि तुझी महिमा तू करून घे, अशा मी प्रार्थना करतो प्रभू देवप्पा. आणि प्रत्येकाचे देवप्पा आत्मिक कान, आत्मिक डोळे तू उघड आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तुझं वचन पेरलं जाऊ दे प्रभू, अशी मी प्रार्थना करतो प्रभू देवप्पा. आणि माझा विश्वास आहे की देवप्पा तुझं अद्भुत कार्य आमच्या जीवनात तू करत आहेस, त्याबद्दल धन्यवाद देतो. हो प्रभू देवप्पा, इथून पुढची सर्व वेळ तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो आणि ही प्रार्थना धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड, प्रिय आणि पवित्र नावात ही प्रार्थना मागतो. म्हणून तो ऐक पित्या. आमेन, आमेन. प्रेज लॉर्ड. आजचा जो माझा विषय आहे, त्या विषयाचं नाव आहे धन्य आशा. धन्य आशा काय आहे, ते आपण पाहणार आहोत देवाच्या वचनातून. आणि आजचा जो शास्त्रभाग आहे, तो आहे तिताला पत्र, याचा 2रा अध्याय आणि 12 आणि 13 वचन. धन्य आशा प्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचे गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादितेने, नीतीने व सुभक्तीने वागावे. म्हणजे धन्य आशा काय आहे, हे या वचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि धन्य आशा काय आहे, तर आपला जो येशू ख्रिस्त त्याचे गौरव गौरव प्रकट होण्याची वाट पाहत, म्हणजे आपण काय करत आहोत? प्रभू येशूच्या येण्याची आपण काय करत आहोत? वाट पाहत आहोत. त्याचा गौरव प्रकट होण्याची आपण काय करत आहोत? वाट पाहत आहोत. आणि हीच आपली काय आहे, तर धन्य आशा आहे. हीच आपली काय आहे, तर धन्य आशा. इंग्लिशमध्ये काय म्हणलेलं आहे? ब्लेसेड होप. आणि या आशेवर विश्वास ठेवून आपण काय करत आहोत? हे जीवन जगत आहोत. आपण पाहतो की या जीवनातून आपण जीवन जगत असताना आपल्या समोर अनेक समस्या, अडचणी येतात. अनेक संकटातून आपण प्रवास करतो. अनेक दुःखातून आपण जातो. परंतु परमेश्वराने आपल्याला काय दिलेली आहे? एक आशा दिलेली आहे. आणि ती आशा कशी आहे, तर धन्य अशी आशा आहे. ब्लेसेड होप आहे. आणि आपण नेहमी आपण काय केलं पाहिजे? हे जीवन जगताना त्या आशेकडं आपलं लक्ष केंद्रित करून हे जीवन जगितलं पाहिजे. हे जीवन जगलं पाहिजे. म्हणजे आपण नेहमी जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो आपल्याला घेऊन जाण्यासाठी येणार आहे, त्याकडे आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि या सर्व संकटातून, या सर्व अडचणीतून, या जीवनाच्या प्रवासातून तो नक्कीच आपल्याला एक दिवस काय करणार आहे, तर एक दिवस तो येणार आहे आणि आपल्याला या सर्व गोष्टीतून बाहेर काढणार आहे आणि तो आपल्याला सदा सर्व काळासाठी त्याच्या जवळ, त्याच्या उपस्थितीमध्ये तो घेऊन जाणार आहे. तर ही जी धन्य आशा आहे, या धन्य आशेमुळं आपल्या अंतःकरणामध्ये काय होतोय? एक विश्वास, एक एक प्रकारचा आनंद, एक प्रकारची शांती काय होते, तर निर्माण होते. नाही का? ही जी धन्य आशा आहे, ती आपल्याला काय करते? शांतीने भरते. ही जी धन्य आशा आहे, ती आपल्याला काय करते, तर आनंदाने भरते, प्रीतीने भरते. आणि त्यावर आपण विश्वास ठेवून काय करतो? ह्या जीवनामध्ये वाटचाल करतो. तर आपण पाहूया की प्रभू येशूच्या येण्याविषयी प्रभू येशूच्या येण्याविषयी काय लिहिलेलं आहे. आपण अजून एक वचन वाचूया. 2 पेत्र याचा 3रा अध्याय 9 आणि 10 वचन. जर आपल्यापैकी कोणाला सापडले तर आपण वाचू शकता. 2 पेत्र याचा 3रा अध्याय 9 आणि 10 वचन वाचतो मी. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल. सृष्टी तत्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडीस येतील. म्हणजे प्रभू येशूची आपण काय करत आहोत? वाट पाहत आहोत. परंतु कित्येक लोक त्याला काय म्हणतात, की विलंब लागत आहे, नाही का? प्रभू येशू कधी येणार? कधी तो आपल्याला घेऊन जाण्यासाठी येणार? त्याचे लक्षणं काय आहेत येण्याची? परंतु आपल्याला काय सांगते या वचनामध्ये, की कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू
आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तचा विलंब का लागत आहे येण्याविषयी, तर तो काय करत आहे, सर्व मनुष्याचं धीराने सहन करत आहे. आणि त्याची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये. तर सर्वांनी पश्चात्ताप करावा. म्हणजे सर्वांनी काय करावं, प्रभू येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारावं, प्रभू येशूवर विश्वास ठेवावा आणि त्यांचं काय व्हावं, तारण व्हावं. म्हणून येशू ख्रिस्त काय करत आहे, सर्वांचं धीराने सहन करत आहे. आणि तो काय करत आहे, लोकांना संधी देत आहे. त्याच्याकडे वळण्याची तो काय करत आहे, संधी देत आहे. कारण ज्यावेळेस तो पुन्हा येणार आहे, त्यावेळेस त्यांना काही कुठलीही संधी मिळणार नाही. त्यामुळं प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहे, त्या लोकांना संधी देत आहे, की त्यांनी पश्चाताप करावा. त्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवावा आणि प्रभू येशूला तारणारा म्हणून स्वीकारावे. आणि प्रभूचा दिवस कसा असणार आहे तो? 10व्या वचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, की तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. म्हणजे ती घटका, तो दिवस किंवा ते वर्ष कुठला असणार आहे ते आपल्याला माहीत नाही. कारण जसा चोर येतो, तसा तो प्रभूचा दिवस येणार आहे. आणि त्या दिवसाविषयी कुणालाही माहीत नाही. फक्त आपल्याला देवाच्या वचनातून समजतं, की तो दिवस काय येणार आहे, तर एक दिवस येणार आहे. त्यासाठी आपण काय केले पाहिजे, आपलं संपूर्ण लक्ष नेहमी प्रभूकडे केंद्रित करून आपले जीवन जगलं पाहिजे. तर त्या दिवसाविषयी आपण पाहणार आहोत, की तो प्रभूचा दिवस कसा येणार आहे आणि त्या दिवशी काय होणार आहे आणि कुठल्या गोष्टी त्यानंतर घडणार आहेत आणि त्यानंतर मनुष्यावर कुठल्या संकट येणार आहेत, त्याविषयी पण आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. आपण अ, प्रभूच्या येण्याविषयी जर आपण पाहिलं, तर प्रभूचं येणं हे 2 भागामध्ये होणार आहे. म्हणजे पहिल्यांदा प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस येणार आहे, तो अंतराळामध्ये येणार आहे. म्हणजे जे लोकं प्रभू येशूवर विश्वास ठेवलेले आहेत, ज्या लोकांनी प्रभू येशूला तारणारा म्हणून स्वीकारलेलं आहे, अशा सर्व त्याच्या मंडळीला घेऊन जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन कुठे येणार आहे, तर अंतराळामध्ये येणार आहे. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणलेलं आहे? रॅप्चर म्हटलेलं आहे. रॅप्चर हा शब्द लॅटिन ह्या शब्दापासून घेतलेला आहे आणि रॅप्चर ह्या शब्दाचा अर्थ होतो, की काय होणे तर वर उचलणे जाणे, वर उचलणे जाणे. तर आपण एक वचन वाचूया त्या संदर्भात. त्या संदर्भात आपण वचन वाचूया, की हे रॅप्चरचं जे सत्य आहे, ते प्रभू येशूनं कधी प्रकट केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने हे जे रॅप्चर विषयीचे जे मंडळीविषयीचे उचलण्याचं जे सत्य आहे, हे जे ट्रुथ आहे, हे कधी प्रकट केलेलं आहे त्याविषयी आपण पाहूया. अ, आपण जर पाहिलं योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय, योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि त्यातील पहिले 3 वचने. योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला 14वा अध्याय, त्यातील पहिले 3 वचने आपण वाचूया. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन. यासाठी की जेथे मी आहे, तेथे तुम्हीही असावे. म्हणजे हे जे सत्य आहे, हे सत्य प्रभू येशूने कुणाला प्रकट केलेलं आहे, तर शिष्यांना प्रकट केलेलं आहे. शिष्य ज्यावेळेस महाडीवरच्या खोलीमध्ये जमले होते, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने हे जे सत्य आहे, जे एक प्रकारे मिस्ट्री होतं. जुन्या करारातील लोकांना ही गोष्ट माहीत नव्हती किंवा ही गोष्ट ह्याच्या अगोदर कुणाला माहीत नव्हती. परंतु ही जी मिस्ट्री आहे, ही पहिल्यांदा प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहे? शिष्यांना प्रकट करत आहे. तो काय म्हणत आहे, की माझ्या पित्याच्या घरात राहण्याची जागा पुष्कळ आहे. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी काय करत आहे? जागा तयार करण्यासाठी जात आहे. आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा तुम्हाला म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे, तेथे तुम्हीही असावे. म्हणजे येशू ख्रिस्त काय सांगत आहे, की मी पित्याजवळ जात आहे. ज्यावेळेस तो येशू ख्रिस्त मेला, पुनरुत्थित झाला आणि तो वर कुठे गेलेला आहे? स्वर्गामध्ये गेलेला आहे. आणि ज्यावेळेस तो स्वर्गामध्ये पित्याजवळ गेलेला आहे, त्यावेळेस तो काय म्हणत आहे, की मी पित्याजवळ जात आहे आणि तुम्हासाठी मी काय करत आहे? जागा तयार करत आहे. आणि ज्यावेळेस जागा तयार करून होईल, त्यावेळेस मी काय करेन? पुन्हा येऊन तुम्हाला काय करेन? घेऊन जाईन. कारण जिथे मी आहे, तिथे तुम्ही असावे. म्हणजे हे काय आहे तर येशू ख्रिस्त कशाविषयी बोलत आहे? जे गुप्त आगमन आहे, ते जे रॅप्चर त्याला आपण मराठीमध्ये गुप्त आगमन पण म्हणू म्हणू शकतो. जे गुप्त आगमन आहे, त्याच्याविषयी तो काय करत आहे? त्यांना शिकवत आहे किंवा त्याच्याविषयीचं प्रकटीकरण तो सांगत आहे. आणि हे जे गुप्त आगमन आहे, हे फक्त कोणासाठी आहे तर जी ख्रिस्ताची मंडळी आहे, जे लोकं प्रभू येशूवर विश्वास ठेवतात, त्यासाठी काय तर हे गुप्त आगमन आहे.
तर हे गुप्त आगमनाचा अर्थ असा होतो की येशू ख्रिस्त येत आहे. तो कोणासाठी येत आहे? तर त्याच्या मंडळीला घेऊन जाण्यासाठी येत आहे. याला आपण काय म्हणतो? गुप्त आगमन म्हणतो. आणि ह्या गुप्त आगमनाविषयी प्रेषित पावलाने पण त्याच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. तर ते वचन आपण पाहूया. हे गुप्त आगमन कसं होणार आहे आणि ते गुप्त आगमन कसं असणार आहे? आपण पाहूया थेसलोनिकेकरास पत्र, पहिले पत्र त्याचा 4था अध्याय. थेसलोनिकेकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 16-17 वचन आपण वाचूया. 16 आणि 17 वचन. कारण आज्ञाध्वनी, आद्य देवदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्व काळ प्रभूजवळ राहू. म्हणून ह्या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा. आपण जर पाहिलं हे जे प्रकटीकरण पाऊल सांगत आहे, ही जी मिस्ट्री आहे तो रिव्हील करत आहे. ते कुणाला करत आहे तो? थेसलोनिकाकरासच्या मंडळीला तो करत आहे. आपण जर पाहिलं 4था अध्यायातील 13व्या वचनापासून जर आपण वाचलं, तर त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे, अशी आमची इच्छा आहे. यासाठी की ज्यांना आशाच नाही, अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला, असा जर आपला विश्वास आहे, तर त्याप्रमाणे येशूच्याद्वारे जे झोपी गेले आहेत, त्यांना देव त्याच्याबरोबर आणील. प्रभूच्या वचनावरून आम्ही तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू, ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीत जाणारच नाही. आता जे गुप्त आगमन होणार आहे, जे रॅप्चर होणार आहे, त्याविषयी पॉल इथे सांगत आहे. आणि तिथं 2 गोष्टी घडणार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे काय तर 16व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटते. कारण आज्ञा ध्वनी, आद्यदूतांची वाणी व देवदूतांच्या तुतारीचा नाद होत असता, प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत, ते पहिल्याने उठतील. पहिल्यांदा काय होणार आहे? जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत, म्हणजे जे ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले आहेत, ते पुन्हा उठणार आहेत. आता ख्रिस्तामध्ये कोण झोपी गेलेले आहे? तर जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात. ज्यांनी प्रभू येशूला तारणारा म्हणून स्वीकारलेलं आहे, ते ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले आहेत. त्या संदर्भात आपण थोडक्यात पाहूया, की मेलेले उठतील असं तिथे लिहिलंय. ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते उठतील. मेलेले उठतील म्हणजे कोण उठतील? नक्की काय उठणार आहे? नक्की काय होणार आहे? तर आपण पाहूया. त्यासाठी आपण एक वचन वाचूया. अ, अ, प्रेषितांची कृत्ये याचा 7वा अध्याय आणि त्यातील वचन 56 आणि 59. ब्रदर पॉल जे इंग्लिशमध्ये मी टाकलेलं आहे, ते वचन तुम्ही टाकताय का? प्रेषितांची कृत्ये याचा 7वा अध्याय. 59, 56 आणि 59 ही वचने आपण वाचणार आहोत. आणि त्याने म्हटले, पहा आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे. वचन 59. ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. आता आपण इथं पाहतो, की ज्यावेळेस स्टेफनाला दगडमार केली जात आहे, त्यावेळेस काय होत आहे तर स्टेफनाला दगडमार केली जाते, त्यावेळेस तो 56व्या वचनामध्ये काय म्हणत आहे, की तेव्हा ते तो काय म्हणत आहे, की त्याने म्हटले, की पहा आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे. आपण जर इंग्लिश व्हर्जनमध्ये जर पाहिलं, तिथं एक असं लिहिलेलं आहे, की "लूक, स्टेफन सेड, I can see the heavens opening and the Son of Man standing at the right hand of God to welcome me home." आणि 59वं वचन असं लिहिलंय, की "As they heard stone after stone at him, Stephen prayed, Our Lord Jesus, accept my spirit into your presence." म्हणजे इथं काय झालेलं आहे, तर ज्यावेळेस स्टेफनाला दगडमार झालेली आहे, त्यावेळेस काय झालेलं आहे, तर स्टेफनाचा जो आत्मा आहे, तो आत्मा कुठे गेलेला आहे? प्रभू येशूच्या जवळ गेलेला आहे. तो आत्मा कुठे गेलेला आहे? प्रभू येशूच्या जवळ म्हणजे प्रभू येशूच्या सानिध्यात गेलेला आहे. आणि ही घटना कधी घडलेली आहे? तर प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर घडलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस एखादा विश्वासणारा मरतो किंवा एखाद्या विश्वासणाऱ्यांचा मृत्यू होतो,
तो त्या क्षणी कुठे जातो? प्रभूच्या उपस्थितीमध्ये. जसं जसं स्टेफन गेलेला आहे, नाही का? त्याला स्वर्ग दिसलेलं आहे उघडलेले आणि येशू ख्रिस्त काय करत आहे? त्याचं वेलकम करत आहे तो. आणि तो कुठे गेलेला आहे? स्वर्गामध्ये गेलेला आहे. प्रभू येशूच्या उपस्थितीमध्ये गेलेला आहे. त्याचा आत्मा गेलेला आहे. परंतु त्याचं जे शरीर आहे, कोणाचं? स्टेफनचं जे शरीर आहे, ते काय झालेलं आहे? तर या पृथ्वीवरच आहे, नाही का? म्हणजे ते काय केलेलं आहे तर ते स्वर्गात नाही गेलं अजून स्टेफनाचं शरीर. शरीर काय झालेलं आहे तर मातीला मिळालेलं आहे. परंतु जो त्याचा आत्मा आहे, तो कुठे आहे तर स्वर्गामध्ये आहे. आणि त्या संदर्भात आपण अजून एक वचन वाचूया. अ, प्रेषितांची कृत्याचा सॉरी करंथीकरास पत्र याचा करंथीकरास दुसरे पत्र याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन. इंग्लिशमध्ये पण ब्रदर ते पोस्ट करा. करंथीकरास पत्र दुसरे पत्र याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन. पॉल काय म्हणत आहे त्या संदर्भात आपण पाहूया. आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हास अधिक बरे वाटते. इंग्लिशमध्ये वाचलं तर इंग्लिशमध्ये ब्रदर पोस्ट करताय का ते वचन? 2 कोरिन्थियन्स 5:8. पॉल काय म्हणत आहे 8व्या वचनामध्ये? आम्ही धैर्य धरतो आणि प्रभूसह शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हास अधिक बरे वाटते. इंग्लिशमध्ये असं असं लिहिलंय की वी लिव्ह विथ अ जॉयफुल कॉन्फिडन्स येट ॲट द सेम टाइम वी टेक डिलाइट इन द थॉट ऑफ लिव्हिंग आवर बॉडीज बिहाइंड अँड टू बी होम विथ द लॉर्ड. म्हणजे पॉल इथं काय कन्फर्म करत आहे, की मी या शरीरातून सुटून कुठे जावे? प्रभूच्या उपस्थितीमध्ये जावे. म्हणजे पॉल पण ही गोष्ट कन्फर्म करत आहे, की मेल्यानंतर एक विशेष प्रभूच्या उपस्थितीमध्ये. म्हणजे प्रभूच्या उपस्थितीमध्ये कुठं? स्वर्गामध्ये जातो. आणि हेच तो इच्छा दर्शवत आहे इथं, की मी ह्या शरीरातून सुटून कुठे जावे? प्रभूच्या उपस्थितीमध्ये जावे. आणि अजून एक वचन वाचलं त्या संदर्भात. फिलिप्पिकरास पत्र याचा 1ला अध्याय. फिलिप्पिकरास पत्र याचा 1ला अध्याय. इंग्लिशमध्ये पण ब्रदर ते वचन तुम्ही टाका. याचा 1ला अध्याय आणि 22 पासून पुढे आपण वाचूया. पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे, तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. मी ह्या दोघा संबंधाने पेचात आहे. येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठ आहे. कारण देहात राहण्यापेक्षा हे मला फारच चांगले आहे. तो काय म्हणत आहे, की देहातून सुटून जाऊन मी कुठं जावे? प्रभूच्या उपस्थितीमध्ये जावे. हे मला काय तर अधिक चांगले आहे. कारण देहात राहण्यापेक्षा ते मला फारच चांगले आहे. तरी मी देहात राहणे हे तुम्हाकरता अधिक गरजेचे आहे. पॉल काय दाखवत आहे? त्याची इच्छा दर्शवत आहे तो इथं. तो काय म्हणत आहे? इंग्लिशमध्ये आपण वाचूया. बट इफ आय लिव्ह, आय कॅन डू मोर फ्रुटफुल वर्क फॉर Christ. सो आय रिअली डोंट नो which is better. I torn between two desires. I long to go and be with Christ, which would be far better for me. But for your sakes, it is better that I continue to live. म्हणजे पॉल इथं आपल्याला त्याची इच्छा दर्शवत आहे, की त्याची इच्छा आहे, की मी ह्या देहातून बाहेर पडून कुठे जावं? प्रभूच्या उपस्थितीमध्ये जावं. म्हणून ह्या सर्व गोष्टीवर मला एकच गोष्ट सांगायची आहे, की ज्यावेळेस एखादा विश्वासणारा मरतो, तो त्या क्षणी कुठे जातो? प्रभूच्या उपस्थितीमध्ये जातो. परंतु जे त्याचं शरीर आहे, जे नश्वर शरीर आहे, हे शरीर काय होतं? तिथंच राहतं. आणि हे शरीर काय तर मातीमध्ये मिळालेलं आहे. आणि हेच मला ह्या वचनातून सांगायचंय, की ज्यावेळेस अ, 16वं वचन ज्यावेळेस आपण वाचतो, तेसलोनिकेकरास पहिले पत्रात 4थ्या अध्यायातलं, तिथं काय लिहिलेलं आहे, की स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत, ते पहिल्याने उठतील. ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत, ते पहिल्याने उठतील म्हणजे काय उठणार आहे तर, जे त्यांचं मृत शरीर आहे, ते शरीर जे विनाशी शरीर आहे, जे शरीर नश्वर आहे, ते शरीर काय होणार आहे तर पुन्हा उठणार आहे. आणि ते शरीराचं रिझरेक्शन होऊन, त्या शरीराचं रूपांतर कशात होणार आहे? गौरवी शरीरात होणार आहे. आणि ते गौरवी शरीर काय होणार आहे तर, त्या शरीर जे लोकं वर स्वर्गामध्ये आता प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहेत, त्यांना ते गौरवी शरीर मिळणार आहे. आणि नंतर मग काय होणार आहे? ती गोष्ट पहिल्यांदा घडणार आहे. आणि नंतर मग काय होणार आहे? नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तिथेच सदा सर्वकाळ प्रभूजवळ राहू. म्हणजे ह्या गोष्टी काय होणार आहेत तर एका पाठोपाठ होणार आहेत. म्हणजे पहिल्यांदा काय होणार आहे? जे मृत म्हणजे काय तर जे येशूमध्ये झोपी गेलेले आहेत, म्हणजे त्यांचे शरीर जे आहेत, ते शरीर काय होणार आहे तर पुन्हा उठणार आहे. आणि त्या शरीराचं रूपांतर अविनाशीपणात होणार आहे.
त्या संदर्भात आपण अजून एक वचन वाचूया. शास्त्रभाग आपण वाचूया. करंथीकरास पत्र, अ, पहिले करंथीकरास पत्र याचा 15वा अध्याय आणि 47 पासून पुढे ही वचने मी वाचतो. तथापि जे अ, पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीच आहे, दुसरा मनुष्य स्वर्गातून आहे. पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे कोण आहे तो पहिला मनुष्य? आदाम. आणि दुसरा मनुष्य स्वर्गातून आहे. दुसरा मनुष्य कोण आहे तर तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो जसा मातीचा होता, तसे जे मातीचे आहेत तेही आहेत. म्हणजे जसा तो आदाम होता मातीपासून बनलेला, तसेच आपण पण कोण आहोत? मातीपासून बनलेलो आहोत. आणि आणि तो स्वर्गातला जसा आहे, तसेच जे स्वर्गातले तेही आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपलं रूपांतर होणार आहे गौरवी शरीरामध्ये, जसं प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर होतं, तसं आपलं शरीर होणार आहे. त्यावेळेस आपण कसे बनणार आहोत? स्वर्गातले जसे आहेत, तसे आपण बनणार आहोत. 49वं वचन. आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले, तसे स्वर्गातल्या त्याचेही प्रतिरूप आपण धारण करू. म्हणजे जसं आपण मातीपासून बनलेला आदम आहे, त्याचे प्रतिरूप आपण काय केलेलं आहे? धारण केलेलं आहे. तसंच आपण काय होणार आहोत? जसं प्रभू येशू ख्रिस्ताचं होतं प्रतिरूप. म्हणजे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त उठला होता, अ, मरणातून ज्यावेळेस उठला होता, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर कसं होतं? गौरवी शरीर होतं. आणि जसं प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर गौरवी होतं, तेच शरीर आपल्याला काय मिळणार आहे? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, त्यावेळेस ते आपल्याला शरीर मिळणार आहे. 50वं वचन. बंधुजन हो, मी असे म्हणतो की मांस व रक्त यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पण मी तुम्हास एक रहस्य सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही. कारण आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्वजण बदलून जाऊ. क्षणात, निमिषात शेवटला कर्णा वाजेल तेव्हा. कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशीपणात असे उठवले जातील. मेलेले ते अविनाशीपणात म्हणजे मेलेलं काही तर आपलं शरीर आहे. ते शरीर कसं आहे? विनाशी आहे. ते कसं शरीर आहे? विनाशी शरीर आहे. ते विनाशी शरीर कसं उठणार आहे? अविनाशीपणात उठणार आहे. अविनाशीपणात म्हणजे काय? तर त्या शरीर कसं होणार आहे? तर गौरवी शरीर होणार आहे. म्हणजे ते कधीही करप्ट होणार नाही. आत्ताचं शरीर कसं आहे? करप्टेबल शरीर आहे आपलं. परंतु ज्यावेळेस प्रभू येशू येणार आहे, त्यावेळेस त्या शरीराचं रूपांतर कशात होणार आहे? इनकरप्टेबल शरीरामध्ये होणार आहे. इनकरप्टेबल बॉडी. म्हणजे ते कधीही नाश होणार नाही. असे ते शरीर होणार आहे. अ, पहा मी तुम्हाला एक रहस्य सांगतो, की आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तर आपण सर्व बदलून जाऊ. क्षणात, निमिषात शेवटला कर्ण वाजेल. कारण कर्ण वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. म्हणजे जे मेलेले आहेत, जे मेलेले शरीर आहे ते उठवलं जाणार आहे. आणि अ, आपण जे आहोत जिवंत, त्याचं काय होणार आहे आपलं? अविनाशीपणामध्ये रूपांतर होणार आहे. आपल्या शरीराचं काय होणार आहे? गौरवी शरीरामध्ये काय होणार आहे? रूपांतर होणार आहे. आणि ह्या गोष्टी कशा घडणार आहेत? क्षणात घडणार आहेत. क्षणात. म्हणजे पापणी लवता न लवता, क्षणात, निमिषात ह्या घटना घडणार आहेत. आणि ह्या घटनेविषयी कुणालाच काय कळणार नाही. आणि पुढचं वचन मी वाचतो. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. पॉल कशाविषयी बोलत आहे? शरीराविषयी बोलत आहे. आत्म्याविषयी बोलत नाही तो. आपला आत्मा कसा आहे तर अविनाशी आहे ऑलरेडी. सार्वकालिक आत्मा आहे आपला. त्याचा कधीही नाश होऊ शकत नाही. पॉल इथं जे सांगत आहे, ते आपल्या शरीराविषयी सांगत आहे. मग ते मेलेल्या लोकांविषयी असू दे किंवा आपल्याविषयी असू दे. दोन्ही कॉन्टेक्स्टमध्ये तो कोणाविषयी सांगत आहे? शरीराविषयी सांगत आहे. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले, असे जेव्हा होईल, तेव्हा मरण विजयात गेलेले आहे, असा शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. प्रेज द लॉर्ड. काय होणार आहे? ज्यावेळेस आपलं शरीर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, त्यावेळेस काय होणार आहे तर आपल्या शरीराचं रूपांतर कशात होणार आहे? अविनाशीपणामध्ये होणार आहे. गौरवी शरीरामध्ये होणार आहे. तर हे गौरवी शरीर कसं असणार आहे? त्या संदर्भात आपण पाहूया. लुकृत शुभवर्तमान, लुकृत शुभवर्तमान याचा 24वा अध्याय. आपण येशूविषयी पाहूया. 36वं वचन आपण वाचूया. 36 पासून पुढे. अ, ते या गोष्टी सांगत असता तो स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला. कोण उभा राहिला तर प्रभू येशू ख्रिस्त. पण ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले.
त्याने त्यांना म्हटले, "तुम्ही का घाबरता व तुमच्या मनात तर्क-वितर्क का उद्भवतात? माझे हात व माझे पाय पहा, मीच तो आहे. मला चाचपून पहा. जसे मला हाडमास असलेले पाहता, तसे भुताला नसते." मग मग आनंदामुळे त्यांना ते खरे न वाटून ते आश्चर्य करीत असतात. त्याने त्यांना म्हटले, "येथे तुम्हाजवळ खाण्यास काही आहे काय?" मग त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा दिला. तो घेऊन त्याने त्यांच्या देखत खाल्ला. आता हे जे गौरवी शरीर जे असणार आहे, ते कसे असणार आहे? इथं आपल्याला पाहायला भेटतं. ज्यावेळेस प्रभू येशूचं पुनरुत्थान झालेलं आहे, त्यावेळेस तो गौरवी शरीरामध्ये काय झालेलं आहे? शिष्यांसमोर प्रकट झालेलं आहे. आणि शिष्य काय करत होते? यहुद्यांच्या भीतीमुळे ते महाडीवरच्या खोलीमध्ये दरवाजा बंद करून लपले होते आणि दरवाजा बंद असतानाच प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये आलेले. म्हणजे आपण पाहतो, की प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर जे आहे, ते काय करत आहे? जे मॅटर आहे, त्याला काय केलेलं आहे त्यानं? क्रॉस केलेलं आहे. त्याला तो क्रॉस करून तो आतमध्ये आलेला आहे. असं ते शरीर असणार आहे. आणि येशू ख्रिस्त इथं उभा राहून काय म्हणत आहे त्यांना? त्यांना काय वाटलं, की आपण कोण पाहत आहोत? भूत पाहत आहोत. परंतु प्रभू येशू त्यांना काय म्हणतो? माझे हात व माझे पाय पहा. म्हणजे ज्यावेळेस आपलं गौरवी शरीर असणार आहे, त्यावेळेस फक्त आपला आत्मा नसणार आहे. तर आपल्याला काय असणार आहे? हात पण असणार आहेत, पाय पण असणार आहेत. मीच तो आहे. मला चाचपून पहा. जसे मला हाड-मांस असलेले पाहता, तसे भुताला नसते. म्हणजे जसं येशूला हाड-मांस होतं गौरवी शरीरामध्ये, तसंच आपल्याला पण काय असणार आहे? गौरवी शरीरामध्ये हाड आणि मांस असणार आहे. आणि पुढं आपण काय म्हणतो? पुढचं वचन आपण वाचतो. मग त्याने त्यांना विचारले, "येथे तुम्हाजवळ खाण्यास काय आहे काय?" म्हणजे आपण पाहतो, की ह्या शरीरामध्ये येशूला भूक पण लागलेली आहे. म्हणजे या गौरवी शरीरामध्ये आपल्याला भूक पण लागणार आहे आणि आपण जेवणार पण आहोत. मग त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा दिला. तो घेऊन त्याने त्यांच्या देखत खाल्ला. म्हणजे गौरवी शरीराविषयी आपल्याला काय दिसतं इथं? की गौरवी शरीराला काय आहेत? हात पण आहेत, हाड-मांस पण आहे आणि त्या शरीरामध्ये आपण जेवू पण शकतो. अशा प्रकारचं हे गौरवी शरीर असणार आहे. म्हणजे फक्त आपण आत्मा आत्मा नसणार आहे स्वर्गामध्ये. तर आपण कसं असणार आहोत? त्या गौरवी शरीरामध्ये असणार आहोत. जसा प्रभू येशू ख्रिस्त होता, तसं आपण त्या गौरवी शरीरामध्ये असणार आहोत. आणि आपण अ, अजून एक वचन पाहूया. फिलिप्पिकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 20 आणि 21 वचन. फिलिप्पिकरास पत्र याचा 3रा अध्याय 20 आणि 21 वचन. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे दैन्य अवस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवी अवस्थेतील शरीरासारखे व्हावे, म्हणून त्याचे रूपांतर करेल. इथं काय सांगितलेलं आहे? इथं आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे या वचनामध्ये 21व्या, की ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे दैन्य अवस्थेतील शरीर स्वतःच्या गौरव अवस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल. म्हणजे जे नश्वर शरीर आहे, ते शरीर कसं होणार आहे तर त्याच्या शरीरासारखं होणार आहे. इंग्लिशमध्ये ब्रदरांनी वचन टाकलंय, की "हू विल ट्रान्सफॉर्म आवर लोली बॉडी दॅट इट मे बी कन्फर्म्ड टू हिज ग्लोरियस बॉडी, अकॉर्डिंग टू द वर्किंग बाय व्हिच ही इज एबल टू इव्हन सबडू ऑल थिंग्स टू हिमसेल्फ." म्हणजे आपलं जे शरीर आहे, जे नश्वर आहे, नाशवंत आहे, ते शरीर कसं होणार आहे? ग्लोरियस होणार आहे, म्हणजे गौरवी होणार आहे. जसं येशूचं शरीर होतं, तसं त्याचं रूपांतर होणार आहे. आणि ह्या घटना कधी होणार आहेत? ज्यावेळेस प्रभू येशूचं गुप्त आगमन होणार आहे, त्या क्षणी ह्या घटना घडणार आहेत. आपलं रूपांतर होणार आहे आणि जे मेलेले शरीर आहेत, जे मेलेले शरीर आहेत, ते शरीर उठणार आहेत आणि त्याचं रूपांतर गौरवी शरीरांमध्ये होणार आहे. आणि जे लोकं आत्ता प्रभूजवळ आहेत, त्यांना ते शरीर मिळणार आहे. आणि ते आपण सर्वजण मिळून कुठं असणार आहे त्यावेळेस? प्रभू येशूजवळ असणार आहोत. म्हणून आपल्याला नेहमी आशा आहे, की जे आपले प्रियजन ख्रिस्त येशूमध्ये झोपी गेलेले आहेत, जे आपले नातेवाईक असतील, मित्र असतील, आपल्या जवळचे लोकं असतील, जे ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले आहेत, त्यांना आपण काय होणार आहोत तर ज्यावेळेस प्रभू येशूचं गुप्त आगमन होणार आहे, त्या गुप्त आगमनामध्ये त्यांची आणि आपली काय होणार आहे? भेट होणार आहे. म्हणून पॉल काय म्हणतो, की ह्या वचनांनी तुम्ही काय करा? एकमेकांचं सांत्वन करा. एकमेकांना तुम्ही आशा द्या ह्या वचनाद्वारे. म्हणून आपल्याला नेहमी हा विश्वास ठेवणं गरजेचं आहे, की जे माझे प्रियजन ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले आहेत, ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे, ज्यांनी प्रभू येशूला तारणारा म्हणून स्वीकारलेलं आहे, ते पुन्हा उठणार आहेत आणि पुन्हा आपण त्यांना काय होणार आहोत तर आपण त्यांना भेटणार आहोत. आणि त्यांच्याने आपली काय होणार आहे तर भेट होणार आहे. आणि हे वचन आपल्याला काय करतं तर एक प्रकारे आशा देतं. आपलं सांत्वन करतं.
आता आपण पाहूया, की हे जे काय आहे तर गुप्त आगमन आहे. ही पहिली गोष्ट होणार आहे. आणि गुप्त आगमनानंतर काय होणार आहे तर गुप्त आगमन ज्यावेळेस होणार आहे, त्यावेळेस काय चालू होणार आहे तर 7 वर्षाचा महासंकटाचा काळ चालू होणार आहे. त्याला आपण म्हणतो ग्रेट ट्रिब्युलेशन पिरियड. 7 इयर्स ऑफ ग्रेट ट्रिब्युलेशन पिरियड. आणि हा 7 वर्षाच्या काळामध्ये जी ख्रिस्ताची मंडळी आहे, ती ह्या पृथ्वीवर नसणार आहे. कारण त्या मंडळीचं ऑलरेडी काय झालेलं आहे, रॅप्चर झालेलं आहे. ती ख्रिस्ताबरोबर कुठे आहे आता? देवाच्या उपस्थितीमध्ये स्वर्गामध्ये आहे. परंतु जे लोकं अविश्वासणारे आहेत, ज्या लोकांनी प्रभू येशूला तारणारा म्हणून स्वीकारलेलं नाही, ज्या लोकांनी सुवार्तेवर विश्वास ठेवला नाही, ते लोकं काय होणार आहेत तर त्या पृथ्वीवर राहणार आहेत. आणि त्या लोकांवर काय होणार आहे तर हा महासंकटाचा काळ येणार आहे. ते लोकं या पिढीतून काय होणार आहेत, जाणार आहेत. तर त्याविषयी आपण अ, पाहूया. अ, ज्यावेळेस तो प्रकट होणार आहे त्याविषयी आपण पाहूया. तर 7 वर्षाचा महासंकटाचा काळ आणि त्यावेळेस काय होणार आहे त्याविषयी आपण पाहूया. त्यावेळेस काय होणार आहे तर जो ख्रिस्त विरोधी आहे, तो ख्रिस्त विरोधी उभा राहणार आहे. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणलेलं आहे अँटी ख्राइस्ट. ज्यावेळेस रॅप्चर होणार आहे. रॅप्चर झाल्यावर काय होणार आहे तर एक प्रकारे संपूर्ण जगामध्ये काय होणार आहे गोंधळ उडणार आहे लोकांचा, की अचानक लोकं कुठे गायब झाली, अचानक लोकं कुठे गेली, नाही का? ह्या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये लोकांना सांत्वना देण्यासाठी, लोकांना धीर देण्यासाठी एक कोण लीडर उभा होणार आहे. तो लीडर कोण असणार आहे तर ख्रिस्त विरोधी असणार आहे. आणि तो ख्रिस्त विरोधी विषयी आपण पाहूया, की ते ख्रिस्त विरोधीचं काम काय आहे आणि तो कसं अ, ह्या जगामध्ये काम करणार आहे. त्यासाठी आपण थेसलोनिकरास याचे दुसरे पत्र, थेसलोनिकरास याचे दुसरे पत्र, याचा दुसरा अध्याय 3 पासून पुढे आपण वचने वाचणार आहोत. थेसलोनिकरास याचे दुसरे पत्र 3 पासून पुढे ही वचने आपण वाचूया, की जो ख्रिस्त विरोधी आहे तो कसा असणार आहे आणि तो काय करणार. दुसरे पत्र याचा दुसरा अध्याय 2 पासून पुढे. बंधुजनो, आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे या संबंधाने आम्ही तुम्हास अशी विनंती करतो, की तुम्ही एकदम दचकून चित्त स्थैर्य सोडू नका व घाबरू नका. प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे, असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काही आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका. कोण कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका. कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरुष प्रगट होईल. तो अनीतिमान पुरुष कोण आहे तर ख्रिस्त विरोधी आहे. तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात, त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. आपण इथं पाहतो, की जो ख्रिस्त विरोधी आहे, त्याचे वर्णन इथं पौलाने केलेले आहे, की तो कसा असणार आहे? तो कसा असणार आहे? तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात, त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा. तो कसा असणार आहे? स्वतःला उंच करणारा असणार आहे. म्हणजे मी देव आहे, असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा तो असा आहे. म्हणजे तो स्वतःला उंच करणार आहे आणि स्वतःला तो काय म्हणणार आहे, की मीच देव आहे. मी तुमच्याबरोबर असताना हे तुम्हास सांगत असे, याची तुम्हाला आठवण नाही काय? त्याने नेमलेल्या समय प्रकट व्हावे, अन्य वेळी होऊ नये. म्हणून जे आता प्रतिबंध करीत आहे, ते तुम्हास ठाऊक आहे. कारण अनीतीचे रहस्य आत्ताच आपले कार्य चालवित आहे. परंतु जो आता प्रतिबंध करीत आहे, तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करीत राहील. मग तो अनीतिमान पुरुष प्रकट होईल. त्याला प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकील आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करील. ज्याचा नाश होत चालला आहे, त्याने आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरायची ती त्यांनी धरली नाही. त्यामुळे त्याच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी मतकृत्ये तो करणार आहे. चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनीतिजनक कपट यांनी युक्त असे त्या अनीतिमानांचे येणे होईल. म्हणजे तो अनीतिमान पुरुष काय करणार आहे? मतकृत्य करणार आहे, चिन्ह करणार आहे, वेगवेगळे अद्भुत कृत्य करणार आहे आणि लोकांना काय करणार आहे? तो फसवणार आहे. आणि हेच सर्व अद्भुत चिन्हे, चमत्कार बघून लोकं काय होणार आहेत? तर त्याला नमन करणार आहेत. त्याला काय करणार आहेत? तर त्याला नमन करणार आहेत. आणि ज्यावेळेस ते त्याला नमन करतील, त्यावेळेस तो काय करणार आहे? तर सर्व जी काही अथॉरिटी आहे, तीच आपल्या हातामध्ये घेणार आहे आणि त्या लोकांचं सर्व जीवन तो काय करणार आहे? आपल्या हातामध्ये घेणार आहे.
त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा, म्हणून देव त्यांच्या ठायी भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो. ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही, तर अनितीत संतोष मानला, त्या सर्वांस शासन व्हावे म्हणून असे होईल. म्हणजे जे लोकं कोण लोकांवर ह्या सर्व गोष्टी घडणार आहेत, की ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही. म्हणजे ज्यांनी प्रभू येशूच्या सुवार्तेवर विश्वास ठेवला नाही, ते लोकं काय होणार आहेत तर हा जो अनीतिमान पुरुष आहे, जो ख्रिस्त विरोधी आहे, त्याच्या हातामध्ये ते लोकं सापडणार आहेत. आणि ते लोकं काय करणार आहेत, त्याला नमन करणार आहेत. आणि आपण पाहतो की तो काय करणार आहे, त्या लोकांचा छळ करणार आहे. आणि आपण अजून एक पाहूया, की ज्यावेळेस तो अनीतिमान पुरुष काय करणार 7 वर्ष काय करणार आहे, लोकांचा छळ करणार आहे. 7 वर्ष इथं आपण पाहतो, की महासंकटाचा काळ असणार आहे. वेगवेगळ्या पिढ्या स्वर्गातून पृथ्वीवर येणार आहेत. आणि त्यावेळी काय होणार आहे तर 7 वर्षाचा काळ ज्यावेळेस संपणार आहे, त्यावेळेस काय होणार आहे तर प्रभू येशू ख्रिस्ताचं काय होणार आहे? द्वितीय आगमन होणार आहे. म्हणजे पहिला भाग मी जो सांगितला तुम्हाला, तो कशाविषयी होता? प्रभू येशूचं गुप्त आगमन. त्याला आपण रॅप्चर म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर काय होणार आहे? 7 वर्षाचा महासंकटाचा काळ असणार आहे. आणि ज्यावेळेस हा महासंकटाचा काळ संपणार आहे, ज्यावेळेस हा ख्रिस्त विरोधीचा काळ संपणार आहे, त्यानंतर काय होणार आहे तर प्रभू येशूचे द्वितीय आगमन होणार आहे. तर द्वितीय आगमन प्रभू येशूचं कसं असणार आहे, त्याविषयी आपण पाहूया. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? सेकंड कमिंग ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट. मत्तई याचा 24वा अध्याय आणि 27 पासून पुढे वचन आपण पाहूया. मत्तई कृच्छ्र वर्तमान याचा 24वा अध्याय 27 पासून पुढे आपण पाहूया. कारण जशी वीज पूर्वेपासून निघून पश्चिमेपर्यंत पश्चिमेपर्यंत चकाकत जाते, तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. जेथे प्रेत असतील तिथे गिधाडे जमतील. त्या दिवसात संकटानंतर लागले सूर्य अंधकारमय होईल, चंद्रप्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील व आकाशाची बळे डगमळतील. तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रकट होईल. मग पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करतील आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या आकाशातल्या मेघावर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. करण्याच्या महानदाबरोबर तो आपल्या दूतास पाठविल आणि ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या चारी दिशातून जमा करतील. इथं आपल्याला जे वर्णन केलेलं आहे, ते कशाविषयी केलेलं आहे? तर येशूच्या दुसऱ्या आगमनाविषयी. ज्यावेळेस दुसरं आगमन होणार आहे, ते आगमन गुप्त नसणार आहे. तर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, त्यावेळेस तो मोठ्या पराक्रमाने येणार आहे. त्यावेळेस सर्व जे लोकं आहेत पृथ्वीवरील, ते लोकं काय करणार आहेत? स्वतःच्या डोळ्यांनी प्रभू येशूला मेघारूढ होऊन येताना पाहणार आहेत. आणि इथं आपल्याला वचन पाहतं, की तेव्हा 30वं वचन, "तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रकट होईल. मग पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करतील." त्यावेळेस काय होणार आहे तर ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होणार आहे, त्यावेळेस सर्व जातीचे लोक काय करणार आहेत? शोक करणार आहेत. आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशाच्या मेघावर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने म्हणजे जे गुप्त आगमन होतं, त्या गुप्त आगमनात प्रभू येशूचं येणं कसं होतं? गुप्तपणे होतं. ते कोणाला कळणार नाही. अचानकच त्या गोष्टी घडणार आहेत, क्षणात घडणार आहेत. परंतु येशूचे जे दुसरं येणं होणार आहे, ते कसं असणार आहे तर पराक्रमाने आणि वैभवाने तो येणार आहे. आणि सर्व मनुष्य जात काय करणार आहे तर प्रभू येशूला पाहणार आहे. आणि त्यावेळेस काय होणार आहे तर अ, त्या मा ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, त्यावेळेस काय होणार आहे तर एक प्रकारे ख्रिस्त विरोधी आणि जे ख्रिस्त बरोबरचे लोक आहेत, त्यांच्यामध्ये काय होणार आहे, एक प्रकारचं युद्ध होणार आहे. त्या युद्धामध्ये काय होणार आहे तर प्रभू येशू ख्रिस्त त्या ख्रिस्त विरोधाचा काय करणार आहे, नाश करणार आहे आणि त्याला हरवणार आहे. आणि आपण अजून एक वचन वाचूया. प्रकटीकरण याचा पहिला अध्याय प्रकटीकरण याचा पहिला अध्याय आणि त्यातील 7वं वचन. पहा तो मेघासहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहील. ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील. असेच होणार. आमीन. इथं पण येशूच्या दुसऱ्या आगमनाचं वर्णन केलेलं. तो कसा मेघासहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहील. गुप्त आगमनामध्ये कोणीही त्याला पाहिलं नाही. कारण ते आगमन गुप्त होतं. परंतु दुसऱ्या येण्यामध्ये प्रत्येक डोळा येशूला पाहणार आहे. ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील. असेच होणार. आमेन.
म्हणजे गुप्त आगमनाचं वर्णन अशा प्रकारे केलेलं आहे वचनांमध्ये. सॉरी, दुसऱ्या येण्याचं वर्णन अशा प्रकारे केलेलं आहे वचनामध्ये. म्हणजे मला एक गोष्ट सांगायची आहे, की गुप्त आगमन म्हणजे रॅप्चर आणि सेकंड कमिंग हे 2 वेगळे इव्हेंट आहेत. हे 2 काय आहेत तर वेगळे इव्हेंट आहेत. रॅप्चर कधी घडणार आहे? 7 वर्षाच्या महासंकटाच्या काळाच्या अगोदर आणि येशूचं दुसरं येणं कधी होणार आहे? महासंकटाचा जो काळ आहे तो संपल्यानंतर. म्हणजे हे दोन्ही इव्हेंट्स वेगळे आहेत आणि ह्या दोन्ही इव्हेंट्स मधला फरक आपण समजणं गरजेचं आहे. आणि आपण अजून एक वचन पाहूया. प्रकटीकरण याचा 19वा अध्याय 11 पासून पुढे. प्रकटीकरण याचा 19वा अध्याय 11 पासून पुढे ही वचनं मी वाचतो. नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला. तो पहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने न्यायनिवाडा करतो व लढतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालासारखे आहेत व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट आहेत. त्याच्यावर एक नाव लिहिले आहे. ते त्याच्या वाचून कोणालाही कळत नाही. रक्तात पुष्कळलेले वस्त्र त्याने अंगावर घातले आहे आणि देवाचा शब्द हे त्याला नाव देण्यात आले आहे. स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यावर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर अंगावर घालून त्याच्या मागे चालत होती. त्याने राष्ट्रास मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार निघते. तो त्यांच्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजवी आणि सर्व समर्थ देव याच्या तीव्र क्रोधारूपी द्राक्षरूपाचे कुंड तो तुडवतो. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे. म्हणजे हे जे आहे ते वर्णन कोणाविषयी केलेले? प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनाविषयी. ज्यावेळेस तो येणार आहे तो पुन्हा कशासाठी येणार आहे तर तो कसा येणार आहे? घोड्यावर बसून येणार आहे. पांढऱ्या घोड्यावर बसून तो येणार आहे आणि त्याच्याबरोबर कोण येणार आहे तर आपण जे विश्वासणारे आहोत. म्हणजे रॅप्चरमध्ये येशू ख्रिस्त मंडळीसाठी येत आहे आणि दुसऱ्या आगमनामध्ये येशू ख्रिस्त मंडळी बरोबर येत आहे. ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे इंग्लिशमध्ये जर आपण म्हणलं रॅप्चरमध्ये जीसस इज कमिंग फॉर हिज ब्राईड अँड सेकंड कमिंग मध्ये जीसस इज कमिंग विथ हिज ब्राईड. हे गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि येशू ख्रिस्त कसा येणार आहे तर पांढऱ्या घोड्यावर बसून म्हणजे एक प्रकारे तो युद्ध करायला येणार आहे. युद्ध कोणाबरोबर करायला येणार आहे? जो दुष्ट आहे, जो अनितिमान पुरुष आहे, त्या अनितिमान पुरुषाबरोबर तो युद्ध करण्यासाठी येणार आहे. आणि त्याच्याबरोबर कोण येणार आहेत तर रक्तात सॉरी 13व्या वचनापासून पुढे वाचतो मी. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. स्वर्गातील सैन्य म्हणजे कोण असणार आहेत ते स्वर्गातील सैन्य? स्वर्गदूत नव्हे. तर स्वर्गातील सैन्य हे कोण असणार आहेत तर जे आपण विश्वासणारे आहोत ते आहात. स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यावर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्या मागे चालत होती. म्हणजे आपण काय घातलेलं आहे? देवाच्या नीतिमत्वाची वस्त्र घातलेली आहेत. आपण कसे येणार आहोत? देवाच्या नीतिमत्वाचे जे वस्त्र आहेत पांढरे शुभ्र, ते वस्त्र अंगावर परिधान करून येशू बरोबर त्या युद्धासाठी, त्या लढाईसाठी आपण काय करणार आहोत? त्या दुसऱ्या आगमनामध्ये येणार आहोत. त्याने राष्ट्रास मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार निघते. तो त्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजवी आणि सर्व समर्थ देव याच्या तीव्र क्रोधारूपी द्राक्षरसाची कुंड तो तुडवतो. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेलं आहे. म्हणजे इथं आपल्याला पाहायला भेटते की प्रभू येशूचं वर्णन कशा प्रकारे केलेलं आहे. तो कसा आहे? राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू म्हणजे यहूद्याचा सिंह म्हणून तो पुन्हा येणार आहे दुसऱ्या आगमनामध्ये. आणि गुप्त आगमनामध्ये तो कसा येणार आहे? फक्त अंतराळात मेघारूढ होऊन येणार आहे आणि त्यावेळेस काय होणार आहे? मंडळीचं रॅप्चर होणार आहे. मंडळी वर उचलली जाणार आहे. परंतु दुसऱ्या आगमनामध्ये येशू ख्रिस्त मंडळीसोबत या पृथ्वीवर येणार आहे. आणि तो काय करणार आहे तर या पृथ्वीवरील त्या लोकांचा, जे दुष्ट लोक आहेत, ज्या लोकांनी जो अनितिमान पुरुष आहे, जो ख्रिस्त विरोधी आहे, त्याच्याबरोबर ते लोक साथ दिलेली आहे किंवा त्याच्याबरोबर ते एक झालेले आहे. त्या लोकांचा तो काय करणार आहे? नाश करणार आहे. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होणार आहे या पृथ्वीवर, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर 1000 वर्ष काय करणार आहे? राज्य करणार आहे. 1000 वर्ष येशू ख्रिस्त काय करणार आहे? या पृथ्वीवर राज्य करणार आहे. कुठून राज्य करणार आहे तर जी पवित्र नगरी आहे यरुशलेम, त्या नगरीमधून तो काय करणार आहे? संपूर्ण पृथ्वीवर काय करणार आहे? 1000 वर्ष राज्य करणार आहे आणि त्या राज्याचा कधीही काय होणार नाही? अंत होणार नाही.
त्या राज्याचा कधीही नाश होणार नाही. असं अविनाशी राज्य प्रभू येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर काय करणार आहे? स्थापित करणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आपल्याला आजच्या म्हणण्यातून मला हे एकच गोष्ट सांगायची होती, की आपण काय करू नये, आपले जे अ, ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले आपले प्रियजन आहेत, त्यांच्याविषयी खेद न करता, आपल्याला प्रभू येशूने काय केलेली आहे? आशा दिलेली आहे, की पुन्हा गुप्त आगमनामध्ये आपण काय करणार आहोत? त्यांना भेटणार आहोत. त्यांच्याने आपली काय होणार आहे? भेट होणार आहे. आणि ही गौरवी काय तर प्रभू येशूने दिलेली आपल्याला आशा आहे. आणि या गौरवी आशेवर, धन्य आशेवर आपण नेहमी विश्वास ठेवून या जीवनामध्ये आपण काय करावी? वाटचाल करावी. आणि आपण पाहतो, की आपण काय होणार नाही, हा जो महासंकटाचा काळ आहे, ह्या महासंकटाच्या काळामध्ये आपण कुठं असणार आहोत? प्रभूच्या उपस्थितीमध्ये असणार आहोत. प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण काय करत असणार आहोत? प्रभूची आराधना करत असणार आहोत. प्रभूचा गौरव करत असणार आहोत. प्रभूबरोबर आपण आनंद करत असणार आहोत. आणि तो हे प्रिव्हिलेज प्रभू येशूने आपल्याला दिलेलं आहे. आणि हा आशीर्वाद प्रभू येशूने आपल्याला दिलेला आहे. आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत? दुसऱ्या आगमनामध्ये प्रभू येशू बरोबर पुन्हा या पृथ्वीवर येणार आहोत. त्यावेळेस या पृथ्वीवरतील सर्व लोक काय करणार आहेत? प्रभू येशूला येताना आपल्या डोळ्यांनी पाहणार आहेत. आणि ज्यावेळेस प्रभू येशू येणार आहे, त्यावेळेस तो ह्या पृथ्वीवर आपले 1000 वर्षाचं राज्य काय करणार आहे? स्थापन करणार आहे. म्हणून आपण नेहमी या आशेवर विश्वास ठेवून आपण जीवन जगूया, की ही जी धन्य आशा प्रभूने आपल्याला दिलेली आहे, त्या धन्य आशेवर आपण काय करूया? विश्वास ठेवून या जीवनामध्ये वाटचाल करूया. भलेही आपल्या जीवनामध्ये संकट असतील, अडचणी असतील, समस्या असतील, नाही का आपण अ, रोज कुठल्या ना कुठल्यातरी अडचणीमध्ये समस्याला तोंड देतो. परंतु त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित न करता, आपण आपलं लक्ष त्या धन्य आशेकडे केंद्रित करूया आणि प्रभू येशूवर विश्वास ठेवून त्याच्या गुप्त आगमनाची आपण त्या आशेने, त्या विश्वासाने आपण काय करूया? वाट पाहूया. नक्कीच ज्यावेळेस तो येणार आहे, त्यावेळेस आपण सर्वजण प्रभू येशू बरोबर त्या स्वर्गामध्ये असणार आहोत आणि आपले जे प्रियजन आहेत ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले, त्या सर्व प्रियजनांना आपण काय करणार आहोत तर भेटणार आहोत. प्रेज द लॉर्ड. या समय आपण प्रार्थना करूया. पवित्र, पवित्र, पवित्र प्रभू धन्यवाद देतो. तुझी उपकार स्तुती करतो प्रभू देवप्पा. हो प्रभू देवप्पा, खरोखर देवप्पा तू आम्हाला धन्य अशी आशा दिलेली आहेस प्रभू. हो प्रभू देवप्पा, त्या वचनांनी प्रभू आम्ही एकमेकांचं सांत्वन करतो प्रभू. त्या वचनांनी प्रभू देवप्पा आम्ही एकमेकांना धीर देतो, की ज्यावेळेस तुझं गुप्त आगमन होणार आहे प्रभू देवप्पा, जे आमचे प्रियजन ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले आहेत, त्यांना आम्ही एक दिवस पुन्हा भेटणार आहोत प्रभू. आणि खरोखर देवप्पा आमची आणि त्यांची तू भेट घालून देणार आहेस. आणि त्यापेक्षा पण सर्वात मोठा आनंद आम्हाला हा आहे, की आम्ही सदा सर्व काळ प्रभू तुझ्या उपस्थितीमध्ये असणार आहोत. तुझ्या सानिध्यामध्ये असणार आहोत प्रभू. आणि सदा सर्व काळ आम्ही तुझ्या जवळ राहणार आहोत प्रभू देवता. खरोखर देवप्पा, ही जी प्रीती तू आमच्यावर केलेली आहेस प्रभू देवप्पा, त्या प्रीतीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखर देवप्पा, ही धन्य आशा तू आम्हा सर्वांना दिलेली आहेस प्रभू देवप्पा. आणि या आशेच्या द्वारे प्रभू देवप्पा, तू आमचं सांत्वन करतोस. या आशेच्या द्वारे तू आम्हाला धीर देतोस. या आशेच्या द्वारे प्रभू आमच्या अंतःकरणामध्ये तुझ्या प्रीतीचा वर्षाव करतोस प्रभू. त्याबद्दल धन्यवाद देतो प्रभू. आणि या आशेवर विश्वास ठेवून आम्हा सर्वांना जीवन जगण्यासाठी सहाय्य कर, मदत कर. आणि तुझं गौरव, तुझी महिमा आमच्या जीवनाद्वारे तू करून घे. आणि घेत आहेस त्याबद्दल धन्यवाद देतो. इथून पुढची सर्व वेळ, काळ, समय तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो. आणि ही प्रार्थना धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड, प्रिय आणि पवित्र नावात मागतो. म्हणून तू ऐक पित्या. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेस लॉर्ड. थँक यू ब्रदर. गॉड ब्लेस यू. सुंदरशा वचनाबद्दल देवबाप